मित्रांनो, सर्वप्रथम आपण 1.25 किलो चिकन घेतलेले आहे. त्याचबरोबर आपण सरसोच्या तेलामध्ये कांदा तळून घेतलेला आहे आवश्यकतेनुसार. त्यानंतर आपण 2 लिंबूचा रस एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या उभ्यामध्ये कापून घेतलेल्या आहे. बिर्याणी मसाला, पुदिना आणि सोबतच आपण हिरवा धनिया म्हणजेच सांबार घेतलेला आहे. चिकन व बिर्याणीच्या हिशोबाने लागणारे अद्रक लसूण पेस्ट आपण तयार करून घेतलेले आहे. त्याचबरोबर अर्धा किलो दही, तिखट, धनिया पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ. खडा मसाला घ्यायचा आहे न पिसलेला, कमी प्रमाणातच वापरावा. त्याचबरोबर 1.25 किलो तांदूळ आपण बिर्याणीसाठी वापरणार आहोत. तांदूळ आणि चिकन आपल्याला समप्रमाणामध्ये घ्यायचे आहे. जितके तांदूळ घेतले तितकेच आपल्याला चिकन घ्यायचे. सर्वप्रथम आपल्याला चिकन स्वच्छ धुवून त्यामध्ये दही आणि लिंबूचा रस टाकायचा आहे. त्यानंतर सुटे खडे मसाले, हिरवी मिरची उभी चिरलेली, तळलेला कांदा, हिरवा धनिया, कापलेला हिरवा पुदिना हे टाकून मिश्रण चांगले कालवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला स्पेशल बिर्याणी मसाला, अद्रक लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, मिरची पावडर, धनिया पावडर, हळद टाकून घ्यायचे आहे आणि मिश्रण पुन्हा एकदा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कालवून घ्यायचे आहे. मिश्रण कालवून झाल्यावर आपण त्यामध्ये सरसोचे तेल, ज्यामध्ये आपण सुरुवातीला कांदा तळलेला आहे, ते वरून टाकून घेऊ आणि परत मिश्रण कालवून घेऊया. त्यानंतर आपण हे मिश्रण 15 ते 30 मिनिटे मॅरिनेट होऊ देऊया. तोपर्यंत आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे भात 80% शिजवून घेऊया. त्यामध्ये चवीपुरतं मीठ, लवंग, तेल, एक तेजपान, थोडा पुदिना, धनिया, एक विलायची, लवंग टाकून शिजू देऊया. दुसरीकडे आता आपण चिकनचे मिश्रण शिजवायला ठेवूयात. ते सुद्धा आपल्याला अंदाजे 80% शिजवून घ्यायचे आहे. काही वेळाने चिकनला उकळी आल्यावर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फिनिशिंगसाठी आपण एक वाटी रस्सा काढून घेऊया. भात 80% व चिकन 80% शिजल्यावर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण चिकनाच्या मिश्रणामध्ये वरून भात टाकायचा आहे. आणि आता बिर्याणीला हॉटेलसारखी फिनिशिंग यावी व चवदार बिर्याणी बनवावी यासाठी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण काढलेल्या वाटीवर रस्सा, थोडे तळलेले कांदे, सांबार, पुदिना टाकून घ्यायचा आहे. आता आपल्याला पिठाचे कणिक तयार करून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे भांड्याला सील बंद करून घ्यायचे आहे आणि एकदम लो फ्लेमवर 15 मिनिटे चिकन बिर्याणी शिजू द्यायची आहे. पंधरा मिनिटांनंतर बिर्याणी काढून 10 मिनिटे वाफेतच बिर्याणी आपल्याला शिजू द्यायची आहे. त्यानंतर बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे.